राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी आज राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथे भेट देत जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सिंदखेड राजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। मा जिजाऊंच्या जन्मभूमीचा विकास हा केवळ निधीचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे। कोणतेही राजकारण न करता या क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे त्यांनी स्पष्ट केले। सिंदखेड राजाच्या विकासाचे स्वप्न अनेक वर्षांपासून नागरिकांनी पाहिले असून ते पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली। तसेच जिजाऊ सृष्टी, पर्यटन विकास आणि मूलभूत सुविधांबाबत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले। या भेटी दरम्यान माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, माजी आमदार संजय रायमुलकर, जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। नगर परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट संदीप मेहत्रे यांनी कदम यांना जिजाऊ जन्मस्थळ व राजवाड्याची सविस्तर माहिती दिली। दौऱ्यामुळे परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। देशोन्नतीसाठी गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट। तर आज माझा मेहकर येथे दौरा होता, नियोजित दौरा होता, परंतु राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ अगदी जवळच होतं आणि अर्थातच राजमाता यांच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जाणं थोडंसं मला ते जिव्हारी लागत होतं। म्हणून दर्शन घेण्याकरता आज मी इथे आलो। खरं तर ह्या अगोदर मी अनेक वर्षांपूर्वी आलो होतो, परंतु जुन्या आठवणींना उजाळा देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सगळ्यांनीच वाचलेला आहे, तो अनुभवलेला आहे। परंतु स्वराज्य निर्माण व्हावं ही पहिली शिकवण किंवा हा पहिला विचार कोणी त्यावेळेस आणला असेल तर तो राजमाता जिजाऊ यांनी आणला होता आणि तो त्यांनी महाराजांच्या जीवावर त्यांनी तो रुजवला। मला वाटतं ह्या भावना बघता नक्कीच लहानपणापासून आम्ही जे काही इतिहासामध्ये वाचत आलेलो आहोत त्याच्यानं आम्ही शिकवून घ्यायचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्या स्थळावरती येतो त्यावेळी एक वेगळी ऊर्जा आणि वेगळी ताकद मिळते आणि ती मला वाटतं ती ताकद अनुभवायला आज मी इथे आलो। सातत्याने आपल्यासारखे जे नेते सिंदखेड राजात मातृतीर्थात येतात आणि इथून ऊर्जा घेऊन जातात, परंतु इथल्या विकासाची ऊर्जा मात्र कायम हरवलेली आहे। इथे सर्वांगीण विकास, शाश्वत विकासाचं स्वप्न आजही जुन्या पिढीपासून आजच्या पिढीपर्यंतही पाहिलं जातं आहे, परंतु ते पूर्ण होत नाही। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे आवडतं ठिकाण, त्यांनीसुद्धा त्या पहिल्या सरकारच्या काळामध्ये 3.5 कोटी रुपयाचं मदत या सिंदखेड राजा शहराला केली होती, परंतु त्यानंतर सातत्याने आम्ही विकासाची मागणी करतो आहे, होत नाही आणि बाळासाहेबांचं स्वप्नच अधुरं यामुळे राहतं। नक्कीच आपण विषय मांडलेला हा महत्त्वाचा आहे। आज इथे भेट दिल्याच्या नंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे मी स्वतः हा विषय मांडणार आहे। आमचे सर्व सहकारी, आमचे सर्व शिवसैनिक ह्या विषयामध्ये अग्रेसर आहेत आणि ह्या शहराच्या विकासाकरिता कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता एक जिजाऊंशी असलेली बांधिलकी आणि मला वाटतं ते बांधिलकी जपून माझा विश्वास आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब जसं वंदनीय बाळासाहेबांनी इथला विकासाच्या करता त्यावेळेस आपण जसं उल्लेख केला 25 वर्षापूर्वी जवळपास 3-3.5 कोटीचा निधी दिला होता। मला वाटतं त्याला कुठल्याही निधीने तोडणं किंवा पैशाने तोडणं योग्य नाही, परंतु आज माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर ते इथे देखील नक्कीच विकासाची गंगा आणतील।